आज पत्रकार परिषद तुम्ही बोलावलेली आहे, नेमकं काय कारण आहे पत्रकार परिषद? गेल्या 13 दिवसापासून आमचं जे आमरण उपोषण चालू आहे ते मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात यावे, त्याचबरोबर EWS जे आरक्षण होतं ते पूर्ववत लागू करण्यात यावे, शेतकरी, कामगार, मजूर यांचे जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण मोफत करण्यात यावे, त्या मागण्यांबाबत चालू असताना काल आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलं होतं. मुख्यमंत्री साहेबांशी त्यांची तब्बल 1 तास मराठवाड्यातील जे प्रवीण नागरे दादा इत्यादी लोक गेलेली होती आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षणासंदर्भातील जी कायदेविषयक घटनात्मक ज्या बाबी आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांकडून सन्माननीय दीपक केसरकर साहेब व माननीय श्री अब्दुल सत्तार साहेब आमच्या उपोषणस्थळी येणार आहेत. शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली याबद्दल सखोल माहिती आमचे प्रवीण दादा तुम्हाला देतीलच. त्याचबरोबर माझं संपूर्ण मराठवाड्यातील मराठा बांधवांना, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर्स असतील, मराठवाड्याचे मराठा आरक्षणाचे अभ्यासक असतील, या सर्वांना मी या प्रेसच्या माध्यमातून आवाहन करते की त्यांनी या लढ्यासाठी मला पाठिंबा देण्यासाठी, पाठबळ वाढवण्यासाठी मला एक साथ द्यावी. त्याचबरोबर ज्या काही माझ्याविषयीच्या अफवा पसरवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून, मी माझ्या त्या मराठवाड्यातील माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करू इच्छिते की विश्वासार्हता, नेतृत्व या विषयावर मी एकच भाष्य करेन. माझं वैयक्तिक आयुष्य यापेक्षा मराठवाड्यातील मराठा आरक्षण हे महत्वाचं आहे आणि मी 17 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे 17 सप्टेंबर पर्यंत मी मराठवाड्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. तोपर्यंत सर्वांनी मला साथ द्यावी. बोलणं वगैरे झालंय मुख्यमंत्र्यांशी, संपर्क साधलाय तुम्ही किंवा त्यांनी तुमच्याशी? आमच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केलेली आहे. त्या संदर्भात आमच्या शिष्टमंडळातील प्रवीण दादा तुमच्याशी चर्चा करतो. पण तुम्ही काही बोलणं झालंय? काल शिष्टमंडळ गेलं होतं, शिष्टमंडळाची नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि तुम्हाला काय आश्वासन दिलंय का, आणि उपोषणाबद्दल तुमची पुढची भूमिका काय? उपोषणाबद्दलची माझी पुढची भूमिका मी ठाम आहे. 17 सप्टेंबरचा जो मी शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटम वरती सुद्धा मी ठाम आहे. जर 17 सप्टेंबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही. आणि जी शिष्टमंडळातली चर्चा झालेली ते शिष्टमंडळाचे पदाधिकारी हे प्रवीण नागरे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांचा प्रवक्ता. काल आम्ही बाळराजे आवरे पाटील संस्थापकीय अध्यक्ष, त्याचबरोबर मराठा अभ्यासक किशोरजी चव्हाण, राजेंद्र बनसोड सर आणि त्याचबरोबर दीपकजी शेंबडे सर, प्रदेशाध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या समवेत आम्ही 6 जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा येथे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्यासोबत आमचे हे मुख्य 3 मागण्या या संदर्भात तिथे सविस्तर अशी चर्चा झाली. या चर्चेत निर्णयापर्यंत पोहोचावा असा कोणताही तिथे निर्णय झाला नाही किंवा देखील आम्हाला काही आश्वस्त केलं नाही. पण दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात, त्याचबरोबर पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या समवेत त्यांचे एक शिष्टमंडळ इथे काही समवेत स्वतः चर्चेसाठी येणार आहे. त्यावेळेस जे काही धोरणात्मक निर्णय असतील किंवा काही घटनात्मक बाबी आहे त्यांची एक न्यायिक विषयावरती जे आहे सविस्तर चर्चा करून ते एक शिष्टमंडळ इथे पाठवणार आहेत.
त्यामुळे आमची तिथे एक सहकार या भूमिकांबद्दल या मागण्याबद्दल सकारात्मक आहे असं आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आश्वस्त केलं. सकारात्मक आहे तर मग आंदोलन कशाला पुढे? नाही, सकारात्मक आहे, पण लेखी बाबतीत काही त्यांनी आश्वस्त केलं नाही किंवा काही जे निर्णय आहेत जसं की आपली जी पहिलीच मागणी हैदराबाद गॅझेटी आहे यासाठी ऑलरेडी शिंदे समिती आहे त्यांच्यासोबत पहिले जे दस्तावेज आहे आणि ती एक न्यायिक प्रक्रिया कुठपर्यंत आली त्या अनुषंगाने ते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर काही जे आहेत निर्णय संदर्भात ते इथे येऊन ते भूमिका स्पष्ट करणार. कोणत्या मुद्द्यावर शिष्टमंडळ प्रमुख मुद्दे जे आहेत आपले हैदराबाद गॅझेटियर मराठवाड्यात लागू करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे, पण त्याच्या ज्या काही घटनात्मक बाबी आहेत न्यायिक बाबी आहेत त्याच्यावरती त्यांच्या सक्रिय चर्चा करून सखोल चर्चा करून ते त्यांच्या शिष्टमंडळ इथे पाठवून काहीतरी धोरणात्मक निर्णय घेत आहेत का याच्यात आम्हाला सुद्धा प्रतीक्षाच आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील शेतकरी शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण मोफत करणं या विषयावर सुद्धा सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि जो ईडब्ल्यूएसचा मुद्दा आहे तर त्या मुद्द्यावरती अजूनही त्यांनी आम्हाला काही स्पष्टता दिली नाही, कारण एससीबीसी चालू असताना ईडब्ल्यूएस विरोधात करणं, पण त्यातही ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे ईडब्ल्यूएस मधून त्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांना तिथे नोकरीला मुकावं लागलंय त्या अनुषंगाने काही निर्णय घेता येतं का यासाठी सुद्धा सरकार सकारात्मक त्यांनी तिथे दाखवलेलं आहे. निर्णय झालेला नाही, चर्चा झाली सकारात्मक आणि बिलकुल 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 निर्णय कधी होईल उद्या जेव्हा शिष्टमंडळ सरकार या ठिकाणी येईल तेव्हा ठरलं जाईल का? बिलकुल, उद्या जे शिष्टमंडळ येणार आहे ते त्या अनुषंगाने त्यांची भूमिकाही स्पष्ट करणार आहे. आता ते निर्णय घेतायत असेल तर स्वागतच आहे, पण जर ते काही उद्या येऊनही आम्हाला जर निर्णय घेत नसेल तर आम्ही आमची जे आहे घोषण त्यासाठी त्याप्रमाणे 17 सप्टेंबर पूर्ण चालूच ठेवू. काही मसुदा दिलाय का त्यांना किंवा काही दिलाय का? बिलकुल बिलकुल, आम्ही आमच्या ज्या ही आतापर्यंतची जे न्यायिक लढाई होत्या त्याचा पूर्ण जो डाटा आहे सन्माननीय किशोर चव्हाण सर आणि बनसोड सर यांच्या माध्यमातून पूर्ण डाटा आम्ही सरकारला हे केला की जेणेकरून निर्णय घ्यायला त्यांना कोणती अडचण जाऊ नये आणि त्या जे संविधानिक बाबी आहेत ज्या कायद्याला अनुसरून आहेत की मराठवाडा हैदराबाद गॅझेटियर जे लागू झालं तर जवळपास 80% जवळपास सर्वच मराठवाड्यातील जो मराठा बांधव आहे हा ओबीसी अंतर्गत कुलदी प्रमाणपत्र त्यांना मिळू शकतं आणि हैदराबाद गॅझेटियर लागू होऊ शकतं याचे जे काही आधार आहेत त्याचा आधाराच्या अनुषंगाने जो संबंधित डाटा आहे आणि सरकारला तो दिला आहे. कच्चा मसुदा घेऊन सरकार येणार आहे. उद्या कच्चा मसुदा घेऊन येणार आहे असं आम्हाला त्यांनी अस्वस्थ केलं नाही, पण बऱ्यापैकी त्यांनी असं सांगितलं की जेही धोरणात्मक निर्णय घ्यायला लागतात त्या अनुषंगानं जी ही तयारी आहे ती सगळी करून चर्चा करून त्यांची शिष्टमंडळीत येणार आहे. त्याचबरोबर 17 सप्टेंबर रोजी जो मराठा मुक्ती संग्राम दिवस आहे त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आम्ही त्यांना तिन्ही विनंती केली की आपण या राज्याचे मुख्यमंत्री आणि आता मराठवाड्यात जर येतच असेल तर त्या ठिकाणी मराठवाड्याच्या अनुषंगाने जे हे मुद्द्याचे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने आपण भेट देऊ. त्यावरती त्यांनी बोलण्यास काढलंय. शिष्टमंडळ त्या बाबतीत स्पष्टता आपल्याला देईल. ते आता आम्ही तर लेखी आश्वस्त करण्यासाठीच त्यांना सांगितले, निर्णय घेण्यासाठीच आमचा अप्रोच होता. त्यामुळं त्यांनी आता काही निर्णय झाला नाही म्हणूनच शिष्टमंडळ पाठवत आहे. बघू आता त्यांचं शिष्टमंडळ लेखी आश्वस्त करते की काही निर्णय घेतात ते आमच्या सुद्धा साठी धंदा बघण्याचं त्यावरती आमची सांगितलं ना की त्यांच्या जे समजा न्यायिक बाबी आहेत त्यातल्या वगैरे त्याची सखोल चर्चा करूनच ते काहीतरी निर्णय घेऊन येतील. त्या प्रश्नात आम्ही अधिक सविस्तर विचारतो. राज्याच्या प्रमुखाला तुम्ही काल भेटलात, बरोबर, ते निर्णय घेऊ शकले नाही. उद्या त्यांच्या शिष्टमंडळामध्ये त्यांच्या खालचे मंत्री इथे येतात, ते कसा निर्णय घेणार? नाही, राज्याच्या प्रमुखांनी जे आहे सकारात्मकता दाखवली आपल्या मागण्यांना, ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, पण त्यांनी 2 दिवसाचा वेळ मागितलाय तत्वेळी ताईशी संपर्क करण्यासाठी आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी शिष्टमंडळ ते इथे पाठवत आहेत. आता त्यात ते काही लेखी आश्वस्त करतात 100% भूमिका स्पष्ट आहे. बिलकुल. काल मुख्यमंत्र्यांना भेटलात, राज्याचे प्रमुख ते तुम्हाला काही लिखित देऊ शकले नाही. केसरकर आणि अब्दुल सत्तार त्यांच्या अधिकारात काम करणारे मंत्री कसे निर्णय? त्यांनी सांगितलं ना की ते काही विषयावरती जे आहे चर्चा करणार आहेत. कायदे त्यांचे जे समजा शिंदे समिती वगैरे होती त्या लोकांसोबत ते चर्चा करून लवकरात लवकर कसं देता येईल या संदर्भात जे आहे ती भूमिका त्यांची येऊन ऑन मीडिया समोर केसरकर साहेबांच्या अंतर्गत जे शिष्टमंडळ आहे ते देणार आहेत. भूमिका स्पष्ट करणार आहे त्यांची
आणि लेखी सुद्धा आश्वस्त करू शकतात. बहुतेक सरकार वेळ काढूपणाच करतंय, कारण आम्ही पण जी पहिली भूमिका मांडली की तुम्ही आता बराच वेळ झालेला आहे, ताईचे सुद्धा प्रकृती खालावत आहे. 13 दिवस उपोषणाचे आहेत आणि तुमचे बऱ्यापैकी मंत्री पालकमंत्री वगैरे आलेले आहेत, तुम्हाला आंदोलनाची माहिती होती. तफावत वाटतो सकारात चर्चाही झाली, सरकार वेळ काढूपणाही करतो काय सकारात्मक आहोत अशी चर्चा सरकारने केली आहे, त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे, पण निर्णय घेण्यासाठी सरकार टाळाटाळ करते आणि वेळ काढूपणा करते असं आमचं स्पष्ट मत आहे. पुढची भूमिका आम्ही आंदोलन अविरत चालू ठेवणार जोपर्यंत ते काही लेखी आश्वस्त करत नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण करत नाही. नाही आता सरकारकडे काय उद्या येणार आहे शिष्टमंडळ, त्यांना तुमचं काय आव्हान राहणार आहे की थेट मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो. उद्या येणाऱ्या सरकारमार्फत येणाऱ्या शिष्टमंडळाला आमचं एवढंच आव्हान राहील की एकतर तुम्ही प्रसारमाध्यमांसमोरच ते सुद्धा राहतील, त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट कराव्या. जसं की आपल्याला त्यांनी सांगितलं की सरकार सकारात्मक आहे, उद्या तुम्ही त्यांच्याच तोंडून किती सकारात्मक आहे ते आपल्याला पाहायला भेटेल. पण आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम राहू जोपर्यंत आमच्या हातात काही त्यांच्याकडून की ठाम पद्धतीने भेटत नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमची मागणी. उद्या येणाऱ्या मंत्री महोदयाकडून तुमची काय अपेक्षा आहे, नेमकं त्यांनी लेखी आणलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, काय अपेक्षा काय तुमच्या? त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वस्त केलं पाहिजे आणि सरकार किती दिवसांमध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल स्पष्टपणे सांगायला पाहिजे. नाही गेल्या 1 वर्षभरापासून म्हणून त्यांना केंद्र आंदोलन तुलना नाही करत आहोत, परंतु सरकारचे अनेक शिष्टमंडळ आले, अनेक त्यांनी लिखित सुद्धा दिलेले, पण आज 1 वर्ष होते कुठल्याही गोष्टीची पूर्तता होणार नाही. तुमचा सरकारवर एवढा विश्वास का? आम्ही त्यांना पूर्तता जोपर्यंत त्यांनी आम्हाला देत नाही त्या गोष्टींची तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आणि 17 सप्टेंबरवरती तर कायमस्वरूपी आहेच. जरी उद्या त्यांनी आले, उद्याच्या त्यांच्या भूमिका काय यावरती जर का आम्ही सरकारवरती आमचा विश्वास असता तर मला वाटत नाही की आम्हाला 13 दिवस सुद्धा बसावं लागलं असतं. हे शेवटचं प्रश्न उपोषण सुरू आता म्हणून नाही, प्रत्येकाला अधिकार आहे आणि ज्यांनी त्यांनी त्याचं उपोषण करावं, हा त्यांचं स्वातंत्र्य राहिलं. लढा हा माझा मराठवाड्यासाठीच आहे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच आहे. प्रत्येकाने त्यासाठी लढलंच पाहिजे हे माझं वैयक्तिक. प्रश्न हा व्यक्ती केंद्रित न राहता विषय केंद्रित असला पाहिजे. त्यामुळं विषय मार्गी लागणं गरजेचे, ते सोडवणं गरजेचे. मला वाटतं म्हणून त्यांना आंदोलन व्यक्ती केंद्रित नाही, ते मला वाटण्यापेक्षा मी जो कुठलाही विषय असो तो व्यक्ती केंद्रित न राहता तो विषय केंद्रित असला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.